जमीन घोटाळ्याच्या प्रकरणांवरून रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधलेला आहे। काय आहे रोहित पवारांचं ट्विट पाहूयात। गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जामीन, जमीन तर सरकारची ही नवी योजना। नवी मुंबईत शिंदे साहेबांचा गट, 5000 कोटीची सिडको जमीन। पुण्यात देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा 1800 कोटीची जैन बोर्डिंग जमीन। पुण्यात देवेंद्र साहेबांची भाजपा 500 कोटीची मोबोज हॉटेल कंपाऊंड इव्हॅक्यू प्रॉपर्टीची जमीन। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे साहेबांचा गट #MIDC ची राखीव जमीन। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भाजपा 200 कोटीची अंजली टॉकीजची जमीन। छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भाजपा 200 कोटीची अंजली टॉकीजची जमीन। तर पुण्यात अजितदादांचा गट 300 कोटींची कोरेगाव पार्क जमीन। अहिल्यानगरमध्ये अजितदादांचा गट जैन समाजाची जमीन। तर नवी मुंबई विमानतळाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन घोटाळा 3000 कोटी। मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा SRAच्या हजारो कोटींच्या जमिनी। नाशिकमध्ये शिंदे साहेबांचा गट त्र्यंबकेश्वर जमीन। मुंबईत देवेंद्र फडणवीस साहेबांची भाजपा कार्यालयाची जमीन। हे पाहता गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन अशी नवी योजना सरकारमार्फत सुरू केली आहे असंच म्हणावं लागेल। असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। तर करून वोट चोरी, करू जमिनीची लुटमारी असे नवे ब्रीदवाक्य सरकारने ठेवायला हरकत नाही असंही ते या ट्विटमध्ये म्हणाले। असो, मुख्यमंत्री या सर्वच प्रकरणांची कुठलाही भेदभाव न करता पारदर्शकपणे चौकशी करतील का हे बघणं महत्त्वाचं ठरेल असंही रोहित पवार या ट्विटमध्ये म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।